नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, गुढीपाडवा काहीतरी नवीन घेऊन येत असतो, तसं मराठी चित्रपटांच्या दुनियेमध्ये सुद्धा काहीतरी नवीन घेऊन आलेलो आहे. नवीन वर्ष नवा संकल्प, त्याप्रमाणे बबन आणि ख्वाडा हे चित्रपट म्हटल्यानंतर ज्यांचं नाव दिग्दर्शक भाऊराव कराडे नाव आपल्यासमोर येतं आणि ते आत्ता एक नवीन घोषणा इथे त्यांनी केलेली आहे, ती म्हणजे फकीरा या अत्यंत गाजलेल्या साहित्यकृतीवर आधारित चित्रपटाची दिग्दर्शन निर्मिती ही सगळी धुरा सांभाळत आहेत. नमस्कार भाऊराव, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आणि जाणून घ्यावंसं तेच वाटतं की बबन आणि ख्वाडामुळे अपेक्षा उंचावलेल्या आहेतच, फकीरासारखी गाजलेली साहित्यकृती त्यावर आधारित चित्रपट करावा असं नेमकं कधी वाटलं? खरं तर फकीरा हा विषय खूप आधीपासून माझ्या डोक्यात घोळत होता. म्हणजे मी 9वीला होतो तेव्हा हे पुस्तक पहिल्यांदा वाचलं आणि तेव्हापासून एक डोक्यात या पुस्तकाने, या कादंबरीने एक गारुड तयार केलं आणि मी वाचत गेलो. त्यानंतर मुख्यतः त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत, म्हणजे अण्णाभाऊ साठेंनी ज्या व्यक्तिरेखा उभारल्यात, म्हणजे फकीरा आहे, विष्णुपंत कुलकर्णी आहे, शंकरराव पाटील आहे, राधा आहे, तो सावळ्या आहे, ह्या सगळ्या व्यक्तिरेखा अशा मला असं वाटायचं की माझ्या डोळ्यासमोर फिरत आहेत. आणि मी तो विचार करत गेलो आणि जेव्हा 10वी-12वी नंतर मला असं वाटलं की मी सिनेमाकडेच जाणार आहे, मला आयुष्यात दुसरं काय करायचं नाही, शेती नाही तर सिनेमा. तेव्हा मी ठरवलं की कधीतरी आयुष्यामध्ये फकीरावरती काम करायचं आणि सिनेमा करायचा आहे. त्याचं कारण असं होतं की त्यामध्ये वि. स. खांडेकरांची एक प्रस्तावना आहे आणि त्या प्रस्तावनेत वि. स. खांडेकर लिहितात की फकीरा वाचताना एक चित्रपट डोळ्यासमोर सरकतो असं वाटतं. आणि ही गोष्ट मला त्यावेळेस खूप त्या वयात मला ती भावली होती आणि मी तशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत होतो आणि मग ठरवलं की आयुष्यात सिनेमा करायचं. ते स्वप्न आहे की फकीरासारखा सिनेमा एकदा करायचा आणि तो योगायोगाने ते योग जुळून आले. खरं तर ते विधिलिखित असं म्हणतात आणि नशिबाने ती गोष्ट माझ्याकडे आली, मला ती करायला मिळते, याचा खूप आनंद आहे. आत्ता काही कलाकार आमच्या समोर आले, नागेश भोसले सर आहेत, कमलेश सावंत सर आहेत, अजून ज्यांची नावं फिक्स झालेत आणि तुम्हाला जी डिस्क्लोज करावीशी वाटतात ती आमच्या चाहत्यांकरता सांगा. यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत. की माझं ते पहिल्यापासून एक स्वप्न होतं की या सगळ्या कलाकारांबरोबर काम करायला कधी संधी मिळेल आणि योगायोगाने ती चालून येते असं मला वाटतं आहे. तर यामध्ये मकरंद देशपांडे आहेत, जसं नागेश भोसले सर आहेत, कमलेश सावंत आहेत, मृणाल कुलकर्णी आहे, मुक्ता बर्वे पण आहेत, त्यामध्ये प्रसाद ओक आहेत, संदीप पाठक आहे. ही अशी काही मोठी माणसं आहेत. अजूनही बरीच लोक आहेत, सयाजी शिंदे आहेत. तर ह्या सगळ्या लोकांनी जेव्हा मी त्यांना सांगितलं की मी एक सिनेमा करतो आहे असा की त्या सगळ्यांनी मला सहमती दर्शवली. तर मी सगळ्यांचा खूप आभारी आहे आणि काही लोकांशी अजून बोलणं व्हायचं आहे. त्यामुळे मला म्हणजे नाना पाटेकर पण या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत. तर असं आहे आणि फकीराची जी भूमिका आहे ती अजून गुलदस्त्यात आहे. कोण करणार आहे ती पण तुम्हाला लवकरच सांगू. त्यासाठी वेगळी प्रेस कॉन्फरन्स का? तर निश्चितपणे एक हे असेल, ती सगळ्यांसाठी एक चांगली आणि मोठी आनंदाची गोष्ट असेल की फकीराच्या भूमिकेमध्ये कोण आहे. आणि मुख्य म्हणजे आनंदाची गोष्ट ही वाटते की माझा अतिशय जवळचा मित्र मंदार जोशी हे या चित्रपटाचे पटकथा आणि संवाद लेखक आहेत, त्यांच्याबद्दल पण थोडं सांगा. खरं तर मी TDM नंतर मी हताश झालो होतो आणि बरेच दिवस काय करावं काय नाही अशा याच्यात होतो आणि फिरत होतो. मी बाहेर 4-5 गोष्टीवरती काम सुरू होतं, त्या सगळ्या गोष्टी आता आहेतच. आणि मग मंदार सरांना मी एकदा फोन केला. मंदार सरांना म्हणलं की आपण भेटूया. तर त्यांनी लगेच म्हणले मी अंधेरीत आहे आणि आम्ही अंधेरीत भेटलो. खरं तर मी त्यावेळेस राजस्थानला गेलो होतो, राजस्थानवरून गुजरातून करत मुंबईत आलो होतो आणि त्या सरांना फोन केला. आम्ही भेटलो आणि सरांना विचारलं काय आहे तुझ्याकडं. मी 3-4 गोष्टी त्यांना सांगितलं की असं आहे, त्यावरती काम करावं असं विचार चालला आहे. ते म्हणले अजून काय. म्हणलं सर माझ्याकडे फकीरा आहे, फकीराचे सगळे अधिकार माझ्याकडे आहेत आणि मला त्यावर करायचं आहे, पण आता इतक्यात ती कसं हे होईल. ते म्हणले अरे तुझ्याकडे सोनं आहे, तू पहिलं ते काढ. आणि मग त्यांनी सांगितलं की फकीराच्या कामावर आपण सुरुवात करू आणि ते म्हणले मलाही आवडेल त्यात सहभागी व्हायला. आणि मग तिथून पुढं आम्ही पटकथा संवाद दोघांनी मिळून लिहायचं असं ठरलं आणि त्यावरती काम करत सुरू केलं. कधी सुरू होणार शूटिंग या वर्षात शेवटी सुरू होईल आणि पुढच्या वर्षात तो निश्चित प्रदर्शनाला येईल असं 2025. तुमच्या चित्रपटाकरता आमच्या चॅनलतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.